चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे. सगळी माहिती वगैरे आपण त्यांची भरलेली आहे, बरोबर. पण आपल्याला काय करायचं, या ठिकाणी खाली दिसतंय का तुम्हाला, इथं बूस्ट अनअवेलेबल म्हणतंय. बूस्ट होणार नाही पेज आता हे, बरोबर. का की जोपर्यंत त्याला ऑडियन्स बॅलन्स त्याला कनेक्ट नाही. ऑडियन्स बॅलन्ससाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे ह्या बाजूला जर 3 रेषा क्लिक करायच्या आहेत. इथं झालं ग्रुप नावाचा ऑप्शन आहे, बरोबर. म्हणजे ग्रुप्स हे असे फालतू ग्रुप ॲड होतात. आपल्याला ग्रुप असे नको आहेत. डिस्कवर ग्रुपला क्लिक करायचं आहे. डिस्कवर ग्रुपला केल्यावर समजा इथं तुम्ही सर्चवर क्लिक करू शकता, बरोबर. मग तुम्हाला समजा कराड सिटीमध्ये ग्रुप पाहिजे, ॲज अ उदाहरण म्हणून घेतो आहे, बरोबर. तर तुम्ही कराड सिटी असं सिलेक्ट करू शकता. ओके. मग कराड सिटीचे जेवढे काही ग्रुपची लिस्ट आहे तुम्हाला तिथं ती ओपन होणार. ग्रुप जॉईन करताना सुद्धा तुम्ही जॉईनला असं क्लिक केलं की थोडंसं थांबायचं, का की त्याचं जॉईनच्या जागेवर व्हिजिट नाव आलं पाहिजे. ओके. परत असं क्लिक करायचं, थोडं थांबायचं. ओके. जे व्हिजिट नाव आलं पाहिजे, थोडंसं असं थांबून आपल्याला कमीत कमी सकाळी 10 ग्रुप, संध्याकाळी 10 ग्रुप आपल्याला जॉईन करणं आपल्याला गरजेचं. आता पेंडिंग, आता ह्याने काय केलं, त्याचं ॲडमिन आपल्याला परमिशन देणं तेव्हाच आपल्याला ॲड करणार. तर हे पेंडिंग पडलं. आपली जी रिक्वेस्ट तिथे गेलेली. पुढच्या ग्रुपला असं आपण व्हिजिट करायचं, आपलं जॉईन करायचं. असे ग्रुप जॉईन करायचं आपलं एक काम आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल की हे ग्रुप जॉईन करायचे, मग याच्यानंतर काय पुढची स्टेप असते. ओके. तर आपल्याला तिथं त्याचा मेसेज आपल्याला पोस्ट करणं आपल्याला गरजेचं असतं. ओके. हां, छान. इथपर्यंत कळलं. हे बघा आपला सातारा असं त्या ठिकाणी ग्रुपची नावं आली. ओके. हां, येस. अशा प्रकारे. ओके. हां, हे तुम्हाला असे ग्रुप, म्हणजे तुम्ही कुठलेही ग्रुप जॉईन करू शकता. ओके. हां, आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या ठिकाणी ह्या ग्रुप्सवर आपल्याला मेसेज टाकायला चालू करायचं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, समजा आता हे मॅडमचं WhatsApp आहे, आपण त्यांचा एक मेसेज तयार करून ठेवला आहे. हा नंबर चुकला ना सर जरा, 94ला असं मेसेजला असं आपण कॉपी करायचं. ओके. मेसेजला कॉपी केलं, त्या ठिकाणी समजा आता हे वेट लॉस आहे, फोटो आहे, बरोबर. तर हा फोटो तिथं आपण शेअरला क्लिक करायचं. शेअरला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला फेसबुकमध्ये जायचं आहे. तर फेसबुकचे ऑप्शन्स असतात बघा, दिसतंय तुम्हाला, न्यूज फीड, युअर स्टोरी. आता त्यांना ग्रुप जॉईंट एवढे नाही आहेत, बरोबर. त्याच्यामुळे तिने आपला तिथं ग्रुपचं ऑप्शन दिलेलं नाही आहे. मग तुम्ही इथं न्यूज फीडला असं क्लिक करू शकता, बरोबर. पेस्ट करायचं. नेक्स्ट ॲड बटनचं ऑप्शन येईल. तुम्ही तिथं तुमचं WhatsApp ॲड करू शकता. त्या ऑप्शन परत परत येतच असतो तुम्हाला. एकदा WhatsApp ॲड सेव्ह झालं काही प्रॉब्लेम नाही. आता बघा आपण इंडियात आहे, मग इंडियाचा कोड आहे +91, बरोबर. ते सिलेक्ट करायचा. ओके. त्यांचा ते नंबर टाकायचा 94 20 77 2360, बरोबर ना. 94 20 77 2360. ओके, छान, व्हेरी गुड. त्यांनी व्हेरीफाय करून घेतलं. तिथं ते तुमचा इथं WhatsApp तिथं हा बाय कॉल नाव ऑप्शन आला. WhatsAppसुद्धा ऑप्शन तिथे येणार. ओके. हे असं नेक्स्ट करायचं, पोस्ट करायचं. खाली तिथं टिक मार्क करायचं नाही. ओके. आता काय होईल, पोस्ट तुमची तिथं त्या फेसबुकला तिथं गेली. हा बाय तिथं पोस्टिंग होतं आहे बघा. ओके. आता ॲड बटन नावाचा ऑप्शन आला. ॲड बटन म्हणजे काय, तुम्ही फेसबुकला तिथं ॲड बूस्ट करू शकता बघा. आता बूस्ट पोस्टचा ऑप्शन आला. ओके. ते बूस्ट पोस्टला जर तुम्ही असं क्लिक केलं, पुढचे ऑप्शन तुम्हाला यायला चालू होईल. म्हणजे आजच्या आज ॲड बूस्ट होणार नाही आहे, फक्त त्याचं सेटअप तुम्हाला दाखवतो, तुम्ही फक्त बघून घेते. त्यांचे टर्म्स कंडिशन त्यांनी विचारले बरं का आपल्याला. हा फोन नंबर रिक्वायर्ड. फोन नंबर व्हेरीफाय त्यांना झालेला नाही अजून. आपल्याला इंग्लिश इंडिया करा ते आहे का काय प्रॉब्लेम नाही. WhatsApp मेसेज 79 काय 79 बरोबर नंबर ना. ओके. आपला नंबर तिथं व्हेरीफाय झाला. आता काय अडचण येणार नाही. ते गेलं ते मेसेज. इथं गेट मोर मेसेजेसला क्लिक करायचं. WhatsApp कनेक्ट आपण केलं तरी पण इथून एकदा करून घेऊ. ओके. 94 20 77 2360, बरोबर. कोड आला होता इथं आपल्याला, नाही तर परत आला. नाही 5 अंकी नंबर येतो, ही 6 अंकी आला आहे.
देतच व्हिडिओ परत वेगळा बनवू आपण एक हे ध्यानात घ्या. हा बघा इथं काय आलं आहे ॲडव्हान्टेज ऑडियन्स. आपल्याला ऑडियन्स म्हणजे आपल्याला कस्टमर पाहिजेत बरोबर. इथं काय लिहिलं वय 18 ते 65. 18 वयाचे लोक आपल्याला नको आहेत, कमीत कमी 20-25चे पुढचे पाहिजेत. ते तुम्ही काय क्रिएट न्यू करू शकता. तुम्हाला जर प्रॉब्लेम येतात लक्षात ठेवा आता बरोबर. ह्या एजला गेलं की तुम्ही पहिलं इथं रेंज कमी करायची 28 ते 65 करून टाकायचं ओके. आणि आता लोकेशन इथं काय विचारलं कराड विचारलं ठीक आहे. कराड चांगली गोष्ट आहे. तरी पण आपण सिटी सिलेक्ट करू शकतो बरोबर. समजा सातारा बरोबर. त्याच्यापुढं तुम्ही कोल्हापूर लिहू शकता. हवे कोल्हापूर महाराष्ट्राला ओके. हे तुम्हाला म्हणजे भरपूर सिटी ॲड करू शकता ते तुम्हाला दाखवतं. आता ॲड इंटरेस्ट. आता आपल्याला कोणती लोकं पाहिजे ज्यांना फिटनेसमध्ये इंटरेस्ट आहे, वेट लॉसमध्ये इंटरेस्ट आहे अशी लोकं आपल्याला पाहिजेत. तर तुम्ही इथं आला की तुम्ही असं टाईप करू शकता फिटनेस. मग ते तुम्हाला भरपूर ऑप्शन देतं फिजिकल फिटनेस, हेल्थ अँड वेलनेस